अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तूंची खरेदी केल्याने त्याचे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ प्राप्त होत असते. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर सोन्याची खरेदी केली तर हे सोने कधीही मोडण्याची वेळ येत नाही, ते अक्षय राहते अशी मान्यता आहे. परंतु प्रत्येकाला सोन्याची खरेदी करणे शक्य नाही. सोन्याचे सध्याचे दर पाहता सर्वसामान्य व्यक्तींना सोने किंवा चांदी खरेदी करणे हे शक्य नाही. म्हणून आपण या दिवशी सोन्याहून मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी करून त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणू शकतो. या वस्तू अत्यंत शुभ मानल्या जातात. कोणकोणत्या वस्तूंची आपण या दिवशी खरेदी करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची आणि चांदीची खरेदी केली जाते. आपण जर या दिवशी सोने खरेदी केले तर हे सोने कधीही मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. त्या सोन्यामध्ये वाढच होते, ते सोने अक्षय राहते अशी मान्यता आहे. त्यामुळे शक्य असेल तर आपण या दिवशी सोन्याची खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे चांदी खरेदीसुद्धा करू शकतो. जर आपल्याला नवीन वाहन खरेदी करायचं असेल किंवा नवीन घर खरेदी करायचं असेल तर आपण या दिवशी त्याची खरेदीसुद्धा करू शकतो. नवीन वस्त्र, शस्त्रे, दागदागिने याची खरेदीसुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो. परंतु यासोबतच अजून अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण घरामध्ये या दिवशी आणू शकतो. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे हे अत्यंत शुभ आहे. या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून त्याची आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो. श्रीयंत्राची पूजा करू शकतो. श्रीयंत्र देवी लक्ष्मीचा अंश आहे. असे म्हटले जाते की जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही. घरात श्रीयंत्र असल्यामुळे धनसंपत्ती व सुखसमृद्धी यामध्ये वाढच होत असते. श्रीयंत्र हे त्रिपुरा शक्तीचे प्रतीक आहे. तर असे हे श्रीयंत्र आपण या दिवशी खरेदी करू शकतो. अगदी सर्वसामान्य व्यक्तीला श्रीयंत्र खरेदी करणे शक्य आहे. आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर अक्षय तृतीयेला श्रीयंत्र खरेदी करून त्याची स्थापना करायची आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र जे आहे तर ह्याला सुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. ज्या घरामध्ये गोमती चक्र असते त्या घरातील सर्व समस्या दूर होतात. मुलांच्या शिक्षणामध्ये जर काही अडचणी असतील तर आपण या दिवशी 11 गोमती चक्राची खरेदी करून ही गोमती चक्र जी आहेत तर त्यांची पूजा करून लाल कापडामध्ये बांधून मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ठेवू शकतो. यामुळे आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते, त्यांची स्मरणशक्ती सुधारते. यानंतर आहेत त्या म्हणजे कवड्या. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळेला माता लक्ष्मीसोबत कवडीसुद्धा निघाली होती आणि कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो. या दिवशी आपण कवड्यांची पूजा केली तर याचे सुद्धा आपल्याला शुभफळ प्राप्त होते. आपल्याकडे जर कवड्या नसतील तर आपण या दिवशी कवड्यांची खरेदी करू शकतो. 5 किंवा 7 कवड्या आपल्याला आणायच्या आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये या कवड्यांची स्थापना करायची आहे. कवड्या हे आपल्याला पिवळ्या ज्या कवड्या आहेत तर त्या आणायच्या आहेत. आता पिवळ्या कवड्या जर मिळाल्या नाहीत तर आपण पांढऱ्या कवड्यासुद्धा आणू शकतो आणि हळदीच्या साह्याने त्या पिवळ्या करून त्यांची पूजा करू शकतो. तसेच या दिवशी आपण मोरपीस जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार मोरपिसाचे खूप फायदे आहेत आणि अगदी प्रत्येकाला मोरपीस जे आहे तर ते खरेदी करणे शक्य आहे. एक मोरपीस हे आपले भाग्य बदलू शकते. आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर आपण मोरपीस लावले तर आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. घरामध्ये अचानक कोणतीही पीडा येत नाही. कालसर्प दोषासारखे जे दोष आहेत तर ते दूर करण्याची अपार शक्ती मोरपिसामध्ये असते. त्यामुळे आपण मोरपीस जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करून घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवू शकतो. अक्षय तृतीयेला जर आपण श्रीयंत्राची खरेदी करणार असू तर श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ सुद्धा आपल्याला खरेदी करायची आहे. श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवणे म्हणजे 108 कमळाची फुले माता लक्ष्मीला अर्पण केल्यासारखे आहे. माता लक्ष्मीला कमळगट्टा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला कमळगट्ट्याची माळ जी आहे
तर ती सुद्धा या दिवशी खरेदी करायची आहे. कमळगट्ट्याच्या माळेने जर आपण माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केला तर आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबीही दूर होत असते. यानंतर आहे ते म्हणजे कुबेर यंत्र. कुबेर यंत्र म्हणजे स्वतः कुबेर आहेत. कुबेर यंत्रामध्ये भरपूर ऊर्जा असते. आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील, घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत, पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही, त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कुबेर यंत्र हे खरेदी करून आपल्या घरामध्ये ते स्थापन करू शकतो. कुबेर यंत्र हे उत्तर दिशेला नेहमी आपल्याला ठेवायचं आहे. यामुळे आपले भाग्य उजळते. तसेच आपलं जर ऑफिस असेल किंवा आपलं दुकान असेल, व्यवसाय असेल, या ठिकाणी सुद्धा आपण कुबेर यंत्र हे ठेवू शकतो. यानंतर आहे ते म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या छोट्या आकाराच्या मूर्ती. तर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी गजलक्ष्मी खरेदी करून त्यांची सुद्धा आपल्या घरामध्ये स्थापना करू शकतो. आता चांदीच्या गजलक्ष्मी आपण खरेदी करू शकतो किंवा पितळेच्या, पंचधातूच्या. गजलक्ष्मी घेताना नेहमी 2 आपल्याला घ्यायच्या आहेत. गजलक्ष्मी समृद्धीचे प्रतीक आहेत. छोट्या आकाराच्या आणि ज्या गजलक्ष्मीच्या मूर्तीवरती वस्त्र आहे, त्यांची सोंड जी आहे तर ती वर आहे, त्यांचे पाय पुढे मागे आहेत. तर अशा गजलक्ष्मी आपल्याला खरेदी करून त्यांची स्थापना करायची आहे. तसेच आपल्याकडे जर अजूनही दक्षिणावर्ती शंख नसेल, तर आपण तो सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतो. असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असतो, त्या घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास असतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणावर्ती शंखाची आपण पूजा करून तो लाल कापडामध्ये गुंडाळून जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवला तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर अशा प्रकारे आपण दक्षिणावर्ती शंख आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची दररोज पूजा करू शकतो. यानंतर आहे ते म्हणजे कासव. प्रत्येक आपण मंदिराच्या बाहेर पाहतो की कासव असते. तर असे हे जे कासव आहे तर ते आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकतो. कासवाला रक्षक मानलेले आहे. धातूचे कासव हे संपत्तीचे प्रतीक आहे. कासवाच्या पोटावरती अंक असतील तर आपण एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती ह्या कासवाची स्थापना करायची आहे. कासव देवाकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि जर पोटावरती अंक नसतील तर असे कासव जे आहे तर ते पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे असते. तर आपण कासव जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतो. आपल्या देवघरामध्ये अजूनही घंटी नसेल तर आपण या दिवशी घंटी जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकतो. आपल्याला जर काहीच शक्य झालं नाही तर या दिवशी आपल्याला मुठभर धन्याची खरेदी करायची आहे किंवा आपण मुठभर तांदूळ जे आहेत तर ते खरेदी करून घरी आणू शकतो.